देवगिरी प्रांताच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रांत कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या निमित्त व्यासपीठावरती उपस्थित प्रसिद्ध उद्योगपती भरतजी गीते आपल्या या संस्थेचे, ज्या संस्थेच्या नावाने कार्यालय होणार आहे त्या अष्टविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष राहुलजी पगारिया, अखिल भारतीय संघटन मंत्री आशिषजी चव्हाण, विद्यार्थी परिषदेचे प्रांत अध्यक्ष डॉक्टर सुरेशजी मुंडे, या संस्थेचे सचिव मनीषजी पाटील आणि विद्यार्थी परिषदेचे मंत्री वरुणराज ननावरेजी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज खरंच एका अर्थाने आनंदाचा दिवस या अर्थाने आहे की एक दीर्घकाळाची प्रतीक्षा, किती दीर्घकाळाची त्याचा उल्लेख डॉक्टर पंढऱ्यांच्या याच्यामध्ये आला. 84 पासूनची प्रतीक्षा आहे. त्या प्रतीक्षेला आता पूर्तता त्या प्रतीक्षेची अशी होती आहे. पूर्तता व्हायला सुरुवात होते असं म्हणू. 1 वर्षानंतर ती पूर्तता झाली असं म्हणू आपण, पण एक पूर्तता व्हायला सुरुवात होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये की कार्यालयाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्यालय हे केवळ वास्तू नसते, तर एकत्र येण्याचं ठिकाण असतं. नियमित एकत्रीकरण असतं, नियमित बैठका असते, कार्यक्रमाची आखणी योजना बनते, एक कार्यकर्त्यांची पिढी इथे घडते आणि त्याच्यामुळे हे कार्यालय एक लिगसी बनते. शेवट एक कार्यालय याची एक ओळख असते. मी पुण्याला मोतीबागेच्या कार्यालयात संघाचं कार्यालय, तर त्या कार्यालयाचं रिनोव्हेशन झालं आणि त्या रिनोव्हेशनला नंतर एक दिवस असा ठेवला की सगळ्यांनी येऊन त्या कार्यालयाचं दर्शन करावं. मी कल्पना करत होतो व्यक्तिगत की किती जण येतील, तर त्या दिवसात 12,000 जण येऊन गेले. तर हे कशाचं लक्षण आहे? जेव्हा कार्यालय एक केवळ वास्तू नाही राहत, एक प्रेरणास्थान बनतं, त्याचं हे लक्षण आहे. तसंच एक प्रेरणास्थान देवगिरी प्रांतासाठी, विद्यार्थी परिषदेसाठी आगामी काळात ही पण बनावं अशी अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळे कार्यालय हे वास्तूमधनं सुद्धा संस्कार देणारा असावा. या कार्यालयात साधेपणा असावा, नीटनेटकेपणा असावा, मितव्ययिता असावी, सगळ्या सुविधा पाहिजे, पण तरीसुद्धा येणाऱ्या मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातून येणाऱ्या कुठला सामान्य घरातून येणारा विद्यार्थीसुद्धा बिचकू नये या कार्यालयात येताना. असं हे कार्यालय घरपण देणारं कार्यालय असावं. आणि त्याच्याचबरोबर संघटन म्हणून जी मूल्य व्यवस्था आपली आहे, आपली आहे सामूहिकता आहे, कार्यकर्त्यांचा सांभाळ करणं आहे, समयपालन आहे, मराठवाड्यात याचा विशेष उल्लेख करायला पाहिजे. तर असे सगळे मूल्य देणारं हे कार्यालय बनावं. पिढी बनावी तर अशी पिढी बनावी, अशा स्वरूपाचं हे कार्यालय निर्मितीचं स्वप्न आपण बघतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी परिषद हे एका विद्यार्थी या गटामध्ये, वयोगटामध्ये काम करणारं संघटन आहे. हा वयोगट भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा वयोगट आहे. कारण भारताचं आजचं सरासरी वय हे 28 वर्ष आहे. भारत हा युवा देश आहे. सगळ्यात जास्त जगामध्ये युवा इथे आहेत. आणि त्याच्यामुळे युवा म्हणजे काय, तर युवा म्हणजे ऊर्जा आहे, युवा म्हणजे हिम्मत आहे, साहस आहे, धैर्य आहे, सब कुछ न्योछावर करने की वृत्ती है. असे बरेच गुण युवाच्या ह्याच्यात आहे. आणि म्हणून म्हटलं जातं युवकांच्या ओठी जी गीतं आहेत, ती गीतं त्या देशाचं भविष्य सांगतात. ती गीतं म्हणजे केवळ गीतं नाही आहेत, तर गीतं म्हणजे त्या युवकांची स्वप्न काय आहेत, आकांक्षा काय आहेत, ते ज्या मूल्य व्यवस्थेवर विश्वास ठेवतात ती मूल्य व्यवस्था कोणती आहे, त्यांचे आदर्श कुठले आहेत,
त्यांचा दृष्टिकोन कुठला हे दाखवणारे ते एक प्रतीक आहेत. आणि म्हणून ही जर गीतं देशभक्तीची, साहसाची, नवाचाराची, एकतेची अशी असतील तर स्वप्न जे असेल देशाचं त्यांच्या सगळ्या युवकांच्या समोर आणि देशाचं भविष्य असेल ते एकदम सकारात्मक असेल. पण ती जर गीतं विद्रोहाची असतील, द्वेषाची असतील, स्वार्थाची असतील, निराशेची असतील, उदासीनतेची असतील तर त्या देशाचं भवितव्य हे नेहमी खतऱ्यात असू शकतं. आजच्या या कालावधीमध्ये जेव्हा कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जेव्हा झालं त्या वेळामध्ये या युवकांमध्ये काम करणारे संघटन आणि एक राष्ट्रीय विचार घेऊन काम करणारं संघटन हे त्याचा रिलेव्हन्स, त्याची प्रासंगिकता ही अधिकाधिकपणे ठळकपणे जाणवते. आत्ताचं CJPचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा खरोखर एक केस स्टडी म्हणून सगळ्यांनी अभ्यास करायला पाहिजे. हे केवळ आत्ता म्हणून उघडकीस समोर आलं सगळ्यांच्या ठळकपणे, पण हे तसं गेल्या काही वर्षापासून सतत चाललेला फिनॉमिना आहे. आणि जर अभ्यास करायचा असेल तर या सगळ्या आंदोलनाची क्रोनॉलॉजी काय, त्याची मेथडॉलॉजी काय, त्याची सपोर्ट सिस्टीम काय आणि त्यांनी वापरलेले इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट्स कुठले आहेत आणि त्याच्यामागची विचारधारा कुठली आहे, या सगळ्याचा अभ्यास करायला पाहिजे. क्रोनॉलॉजी बघितली तर अभिजित डिपके त्या अर्थाने मराठवाड्यात आपलाच इथला असा त्यांनी हे CJP लॉन्च केली तेव्हा पहिल्या 2-3 दिवसात त्याला प्रचंड फॉलोईंग मिळालं आणि मग प्रत्यक्षामध्ये तो भारतात आला आणि भारतात 6 तारखेला आला. 7 तारखेला त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी पाहिजे तेवढा काही प्रतिसाद मिळाला नाही. मग 7 ते 19 जूनपर्यंत तो देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरला आणि त्या वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांनी आंदोलन उभं केलं, करण्याचा प्रयत्न केला. तिथे सुद्धा त्याला प्रतिसाद तसा काही मिळाला नाही. आणि 20 तारखेपासनं मग जंतर मंतरवर एका अर्थाने एक ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि क्रमशः त्याच्यानंतर या आंदोलनाचं स्वरूप बदलत गेलं. असं काय झालं असावं की या आंदोलनाचं स्वरूप बदललं? अशी कुठली सपोर्ट सिस्टीम त्याच्याशी अटॅच झाली हे जर बघायचं असेल तर कुठल्या कुठल्या संस्था, संघटना या आंदोलनात जोडल्या गेल्या त्याची एक यादी बघायला पाहिजे. म्हणजे आपल्याला त्याची एक जी सपोर्ट सिस्टीम जी आहे त्याची एक कल्पना येऊ शकते. या आंदोलनात स्वाभाविक वयोगट हा युवा वयोगट होतो, विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी संघटना या जोडल्या गेल्या. त्यातलं प्रॉमिनंट जे व्यासपीठाचं संचालन करत होते त्या अर्थाने असं इतके प्रॉमिनंट स्थान ज्याचं होतं ते संस्था होती ISA, ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन. दुसरी सक्रिय जी लीड होती, नेतृत्व, अनेक संघटनांची नावं घेता येतील पण दुसऱ्या अर्थाने सक्रिय अशी संघटना होती SFI. अनेक मानवाधिकार संघटना याच्याशी जोडल्या गेल्या. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल जोडली गेली, ह्युमन राईट्स वॉच जोडलं गेले, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज जोडल्या गेल्या, सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस जोडलं गेले. अनेक जनजाती संघटना याच्याशी जोडल्या गेल्या. ऑल इंडिया युनियन ऑफ फॉरेस्ट वर्किंग पीपल जोडलं गेलं, बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट असोसिएशन जोडलं गेलं, ऑल ट्रायबल आसाम स्टुडंट्स युनियन जोडलं गेलं. अनेक महिला संघटना याच्याशी जोडल्या गेल्या. पिंजरा तोड कलेक्टिव्ह, आपल्याला आठवण असेल की पिंजरा तोड आंदोलन मागच्या काही वर्षामध्ये 50 विद्यापीठांमध्ये झालं होतं. त्याचा एक फोरम केलेला आहे त्यांनी, पिंजरा तोड कलेक्टिव्ह म्हणून. नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन विमेन जोडलं गेलं, विमेन अगेन्स्ट सेक्शुअल व्हायलन्स अँड स्टेट रिप्रेशन जोडलं गेलं, जेंडर जस्टिस कलेक्टिव्ह जोडलं गेलं. अशी अनेक मोठी सूची बनू शकते. अनेक मुस्लिम संघटना याच्याशी जोडल्या गेल्या. स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन जोडल्या गेल्या, मुस्लिम स्टुडंट ऑर्गनायझेशन अँड कलेक्टिव्ह जोडलं गेलं, अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी अँड बहुजन राईट फोरम जोडलं गेलं. अनेक ईसाई संस्था याच्याशी जोडल्या गेल्या.
युनायटेड ख्रिश्चन फोरम जोडलं गेलं, ऑल इंडिया कॅथलिक युनियन जोडलं गेलं, नॅशनल काउन्सिल फॉर ऑफ चर्चेस इन इंडिया, NCCI म्हणून आहे, प्रसिद्ध संस्था आहे, ती जोडली गेली. मग अशी म्हटलं तसं अनेक लीगल विषयात काम करणाऱ्या संस्थासुद्धा जोडल्या गेल्या, पर्यावरण विषयात काम करणाऱ्या संस्था जोडल्या गेल्या, पत्रकारिता विषयक संस्था अनेक जोडल्या गेल्या, एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया जोडले गेले, रिपोर्टर विदाऊट बॉर्डर्स जोडलं गेलं, किसान युनियन जोडल्या गेल्या, संघटना जोडल्या गेल्या. ज्यांनी किसान आंदोलन उभारल्या अशा 2 प्रमुख संघटना, संयुक्त किसान मोर्चा आणि भारतीय किसान युनियन, हे जोडलं गेलं. अनेक मजदूर संघटना जोडल्या गेल्या, ऑल इंडिया ट्रेडर्स युनियन काउन्सिल, नंतर सेंट्रल ट्रेड युनियन C2 म्हणतात त्याला, अशा अनेक कामगार संघटना जोडल्या गेल्या. अनेक विदेशी संस्था जोडल्या गेल्या, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स जोडल्या गेल्या वगैरे. आता एवढ्या सगळ्या संघटनांना जोडण्याचं काम कोणी केलं? तुम्हाला जर मेथॉडॉलॉजी बघायची असेल, कार्यपद्धती जर करायची असेल, सपोर्ट सिस्टीम जर बघायची असेल, तर ह्याचा अभ्यास करायला लागेल की हे कोणी केलं. आणि मग हे जर अधिक स्पष्ट जर व्हायचं असेल तर या सगळ्या आंदोलनामध्ये व्यासपीठावरनं जे बोललं गेलं, जे सांगितलं गेलं, ज्या घोषणा दिल्या गेल्या, जे व्यक्ती आले त्यांच्याकडे बघितलं तर मग आपल्याला लक्षात येईल की या व्यासपीठावरती हिंदू विरोध का झाला, या व्यासपीठावरनं भारत तेरे तुकडे होंगेची सारखी घोषणा देणारे आणि त्याला समर्थन करणारी मंडळी का बरं आली, या व्यासपीठाचा पूर्ण ताबा हा वामपंथीयांनी कसा घेतला, या व्यासपीठावरती राजकीय वेगवेगळी पार्टीज कशा संमिलित झाल्या आणि ते केवळ विद्यार्थी आंदोलन नाही झालं तर राजकीय आंदोलन कसं कन्व्हर्ट झालं. या केवळ दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभरातल्या सर्व राज्यांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची आंदोलनं करण्याची रचना कशी लागली, ह्याचं कोऑर्डिनेशन कोणी केलं, विदेशी संस्था, संघटना आणि विदेशात सुद्धा आंदोलन करण्याची पद्धत ही कशी विकसित झाली. आणि मग हे जर सगळं बघायचं असेल तर आपल्याला योगेंद्र यादवांचं वाक्य जे आहे त्यांनी या आंदोलनानंतर म्हटलं की ते डिकोड करणं आवश्यक आहे, ते नीट समजून घेणं आवश्यक आहे. त्यांनी काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं, डेमोक्रेसी का फ्यूचर अब इसके आगे संसद तय नहीं करेगी, सड़कों से तय होगा, इलेक्शन तय नहीं करेंगे, रेजिस्टन्स से तय होगा. हे वाक्य काय आहे तर हे नीट समजून घेतलं, ह्याच्या मागचं तत्त्वज्ञान हे जर डिकोड केलं तर या आंदोलनाच्या मागे, आंदोलनाचा कॉज जो आहे तो जेन्युइन आहे, पण आंदोलन भरकटलं कसं गेलं, ते कब्जात कुणाच्या गेलं, ते जर नीट बघितलं तर त्या आंदोलनाचा अर्थ आपल्याला नीटपणे कळू शकेल. या आंदोलनात म्हणूनच म्हटलं की आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि मग हळूहळू आपण या ह्याच्याकडे येतो, कन्क्ल्युजनकडे येतो की ज्याला डावी मंडळी म्हणतात ऑल्टरनेट पॉलिटिक्स, पर्यायी राजनीती. ह्याचा एक उत्तम यशस्वी प्रयोग म्हणून या आंदोलनाकडे ते बघतात. आता हे पर्यायी राजनीती म्हणजे काय, याच्यामध्ये त्यांनी एक थिअरी मांडलेली आहे. ते म्हणतात की सबवर्जन ऑफ डेमोक्रेसी थ्रू डेमोक्रॅटिक मीन्स. म्हणजे काय आहे हे जर नीट समजून घेतलं तर आपल्याला या सगळ्याचा अर्थ कळणार आहे. या ऑल्टरनेट पॉलिटिक्स म्हणजे काय, तो आणि हे सगळं व्यवस्थित त्यांच्या शास्त्र, त्यांचे चांगली गोष्ट अशी आहे की हे वेल डॉक्युमेंटेड आहे, हे व्यवस्थित शिकवलं जातं. आणि इटालियन तत्त्ववेत्ता आहे ग्रामस्की, त्यांनी ही थिअरी जे कल्चरल हेजिमनी म्हणून मांडली आणि त्या कल्चरल हेजिमनीमध्ये तो सांगतो की या संस्कृती जी आहे केवळ आर्थिक आधारावरती या देशामध्ये क्रांती नाही आता होऊ शकत. तर क्रांती करायची असेल तर आपल्याला ज्या सगळ्यांना बांधणारी संस्कृती आहे त्या संस्कृतीची हेजिमनी खतम केली पाहिजे, नष्ट केली पाहिजे. आणि म्हणून ही संस्कृती नष्ट केली पाहिजे. आणि म्हणून आपण जेव्हा डिकन्स्ट्रक्शन थिअरी, एक दुसरी थिअरी आहे त्यांची,
ती बघतो की रामाचं डिकन्स्ट्रक्शन बघतो किंवा वेगवेगळ्या आपल्या आदर्शांचं डिकन्स्ट्रक्शन बघतो की रामाला चॅलेंज केलं जातं, राम तुमचा आदर्श कसा असू शकतो, राम तर महिला विरोधी आहे, आपल्याच पत्नीला त्यागलं, शंभुकाचा वध केला, दलित विरोधी आहे राम आहे, तर असा आदर्श कसा राहू शकतो. दिस इज डिकन्स्ट्रक्शन ऑफ राम. तर अशा पद्धतीने काम करण्याची पद्धत कशी आहे हे जरा नीटपणे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचा पर्यायी राजनीती म्हणजे अल्टरनेट पॉलिटिक्स जेव्हा म्हणतो तेव्हा दोन त्यांनी हे म्हटले. त्यांनी एक म्हटलं की एक व्यवस्था ज्या आहेत या म्हणजे आत्ता संसदीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे, ही व्यवस्था आहे, ही व्यवस्थेच्या आधारावरती या व्यवस्थेतच राहिलं तर आपल्याला क्रांती नाही करता येणार. आणि त्याच्यामुळे या संसद आणि ह्याचे सगळ्या संस्था ज्या आहेत म्हणजे न्यायव्यवस्था असेल, पोलीस असेल, प्रशासन असेल, या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत या चॅलेंज केल्या पाहिजे, या सिस्टीम्स ज्या आहेत या चॅलेंज केल्या पाहिजे. आणि या चॅलेंज कशा करायच्या तर दोन मार्ग आहेत. एक आहे तुम्ही या इलेक्शनच्या प्रोसिजरमध्ये शिरा आणि या इलेक्शनच्या प्रोसिजरमध्ये शिरून एकदा का ताबा मिळवला या सगळ्या ह्याच्यावरती आणि मग तुम्ही या सगळ्या व्यवस्था बदला. तसे त्या विचाराच्या मंडळींनी प्रयोग करून बघितले, पण इलेक्शनमध्ये जिकडं काही शक्य नाही झालं. मग दुसरा पर्याय काय त्यांच्याकडे, तर दुसरा पर्याय सबव्हर्जन्स ऑफ डेमोक्रेसी थ्रू डेमोक्रॅटिक मीन्स. म्हणजे काय तर लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचाच उपयोग करायचा. लोकशाहीने अधिकार कुठले दिलेत की तुम्हाला एक्सप्रेशनचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. मग तुम्ही आंदोलनाचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला, आणि मग हे आंदोलनाचं स्वातंत्र्य, एक्सप्रेशनचं स्वातंत्र्य ह्याचा उपयोग करून पुढचे कामं करायची. मग कामं काय आहेत तर त्यांनी एक 5 स्टेप ठरवलेले आहेत त्याच्या. एक आहे इन्फिल्ट्रेशन अँड टॅक्टिकल पार्टिसिपेशन असं ते म्हणतात. या ह्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेशन कसं करायचं सगळ्या सिस्टीममध्ये, तुमच्या न्यायव्यवस्थेमध्ये, तुमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, तुमच्या ब्युरोक्रसीमध्ये. हे म्हणून शिक्षण व्यवस्थेमध्ये मग कुठल्या थिअरीज नवीन येतात. क्रिटिकल थिअरी कशी शिकवली जाते किंवा DEI इंडेक्स हा कॉर्पोरेटमध्ये सुद्धा येतो. धिस इज सबव्हर्जन ऑफ कॉर्पोरेट ऑल्सो. तर अशा पद्धतीने सबव्हर्जन करायचं, त्याचं इन्फिल्ट्रेशन करायचं. दुसरं करायचं या इन्स्टिट्यूशन्सचं खच्चीकरण करायचं, या इन्स्टिट्यूशनला चॅलेंज करायचं, या इन्स्टिट्यूशन्सवरचा विश्वास उडाला पाहिजे. मग न्यायव्यवस्थेवरचा उडाला पाहिजे, तुमच्या इलेक्शन कमिशनवरचा उडाला पाहिजे, पोलीस प्रशासनावरचा उडाला पाहिजे. म्हणून वेगवेगळे प्रश्न उपस्थित करा त्यांच्या विरुद्ध. हे सगळ्या सिस्टीम चालवत असताना काहीतरी तर चुका होतातच, त्या चुकांचं भांडवल बनवा आणि वॉर ऑफ पोझिशन ते म्हणतात, वैचारिक एक लढाई, वॉर ऑफ नॅरेटिव्ह असं चालवा. आणि मग ह्याच्या आधारावरती संस्कृती, चित्रपट, साहित्य, विद्यापीठ या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं कल्चर या ह्याच्यामधनं, या सगळ्या ह्याच्यात ते परिणाम काय आहे, किती भयावह आहे की आपल्याकडे मुलींकडे बघण्याची आपली एक संस्कृती आपल्या ह्याच्यात सांगते. आपली संस्कृती सांगते की परमातेकडे परस्त्रीकडे माते समान बघायचं. असे शिकवण देणाऱ्या संस्कृतीमध्ये हे आंदोलन झालं तेव्हा व्यवस्थेत तिथे बंदोबस्तात असलेले काही पोलीस अधिकारी जे होते त्यांच्याशी बोलणं झालं. ते म्हणाले की भाई साहब, वो जिस पद्धति से लड़कियां बिहेव कर रही थी तो उनको सहना बड़ा मुश्किल है. जिस पद्धति का वेश परिधान कर रही थी, जिस पद्धति की भाषा बोल रही थी, जिस पद्धति के हावभाव कर रही थी, शर्म तो हमें आनी रही थी. ही ज्या पद्धतीने संस्कृतीचं डिग्रेडेशन करण्याचा प्रयत्न आहे. मग आपल्याकडे लिव्ह इन सुद्धा ॲक्सेप्टेड झालं. ही संस्कृतीचं डिग्रेडेशन वेगवेगळ्या पद्धतीने करायचं. आणि मग शेवटचं त्यांचं हत्यार आहे ते म्हणजे रस्त्यावरचे ॲजिटेशन. असे हे मार्ग वापरून हे आपल्याला सबव्हर्जन ऑफ डेमोक्रेसी करायचं आहे.
अशी त्यांची थिअरी. आणि आपल्या सुदैवाने बाबासाहेबांनी ह्याच्याबद्दल आपल्याला खूप पहिले जागृत केलेलं आहे. आपण आपल्या महापुरुषांचा संदेश नीटपणे हे करत नाही आणि त्याच्यामुळे अशी गडबड होती. संविधान जेव्हा लागू झालं, संविधान सभेचं शेवटचं त्यांचं भाषण दिनांक 25 नोव्हेंबर 1949 साली, ते भाषण त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं त्यांचं शेवटचं भाषण, ते भाषण प्रसिद्ध आहे 3 वॉर्निंग स्पीच असं म्हणून. 3 त्यांनी त्याच्यामध्ये इशारे दिले आपल्याला. त्यातला पहिला इशारा काय, तो पहिला इशारा असं सांगतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये बघत असताना आपल्याला कुठल्या पद्धतीने या सगळ्या आंदोलनांकडे आपण आता बघायला पाहिजे. ते म्हणतात की एक कालावधी होता ज्यावेळी आपण परतंत्र होतो, जेव्हा इंग्रजांचा सत्ता होती आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या न्यायिक व्यवस्था नव्हत्या उपलब्ध आपल्याकडे आणि संसदीय मार्गसुद्धा उपलब्ध नव्हते आपलं म्हणणं ठेवण्यासाठी. आणि त्याच्यामुळे आपण वेगवेगळे आंदोलनं, वेगवेगळे सत्याग्रह, वेगवेगळे क्रांतिकार्य हे सुद्धा जस्टिफाईड होते त्यावेळी. पण आता मार्ग बदललेला आहे. आता आपण संविधान स्वीकारतोय आणि जेव्हा आपण संविधान स्वीकारतो त्यावेळी हे क्रांतिकार्य, हे हिंसक आंदोलनं हे आता आपण त्यागले पाहिजेत. हे जर आपण याच्या पुढेही स्वीकारलं तर काय होईल, तर डेमोक्रेसी ही टिकू नाही शकणार. आणि म्हणून त्याला बाबासाहेबांनीच या सगळ्या प्रक्रियेला एक शब्दप्रयोग त्यांनी हे केला होता. त्यांनी या सगळ्या दाव्यांच्या प्रक्रियेला म्हटलं होतं ग्रामर ऑफ अनार्की, अराजकतेचं व्याकरण. हे ग्रामर ऑफ अनार्की आता आपण पूर्णपणे नाकारलं पाहिजे. आणि त्याच कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या सभेमध्ये ते उल्लेख करतात, ते जागृत करतात. 2 ह्याचे आपल्याला शक्ती आहेत, त्यांच्यापासून सदैव जागृत राहायला पाहिजे. एक म्हणतात कम्युनिस्ट आणि दुसरे सोशलिस्ट. कम्युनिस्टांबद्दल ते म्हणतात की या राज्यघटनेवरती आणि संसदीय लोकशाहीवरती यांचा विश्वास नाही आहे आणि त्याच्यामुळे आणि हिंसेच्या मार्गावरती यांचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे हे संधी मिळेल त्यावेळी ही हिंसेच्या मार्गाने किंवा कुठल्याही मार्गाने ही कॉन्स्टिट्यूशन, हे संविधान उखडून फेकण्याचा प्रयत्न करतील. आणि समाजवादी ह्याच्याबद्दल त्यांनी म्हटलंय की हे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं करतील आणि यांना अमर्याद अधिकार पाहिजेत. अमर्याद अधिकार कुठले, तर त्यांच्याच भाषेत म्हणायचे तर त्यांनी म्हटलं राजसत्ता उखडून टाकण्याचे सुद्धा आणि त्याच्यासाठी आंदोलन करण्याचे सुद्धा अधिकार त्यांना पाहिजे. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या शक्तीबद्दल आपल्याला जागृत केलं होतं. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या युवांमधल्या कामाचं महत्त्व जे आहे हे अधिक आपल्याला आहे. आपल्याला जर विकसित देश बनायचं असेल, जसं भरतजींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की विकसित देश बनायचा असेल तर या युवा शक्तीचं एक मोठं योगदान आपल्याला पाहिजे. पण ही युवा शक्ती कशी पाहिजे, कुठले संस्कार पाहिजे, कुठली स्वप्न पाहिजे, कुठली गीतं पाहिजे त्यांच्या ओठी, हे मात्र नीट काळजीपूर्वक आपण ठरवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे काही आपल्याला म्हणजे हे आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी BJP या अँगलनी हे बघू नका. हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे या अर्थाने बघा. अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे. बाबासाहेबांनी ज्याच्याबद्दल आपल्याला जागृत केलं त्या ग्रामर ऑफ अनार्कीला नीटपणे ओळखलं पाहिजे, डिकोड केलं पाहिजे आणि त्याचं उत्तरही आपल्याला शोधायला लागेल. केवळ डिकोड करून भागणार नाही. आणि जर उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला आपली सकारात्मक रेषा जी आहे ही खूप मोठी करावी लागेल. या युवकांमध्ये, युवतींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संपर्क करावा लागेल.
आजही युवकांना देशभक्ती आणि सेवेचं जबरदस्त आकर्षण आहे. हे आकर्षण आपल्याला परत एकदा जागवावं लागेल. या आकर्षणाच्या माध्यमातून आपल्याला परत एकदा राष्ट्रभक्तीचा भाव त्यांच्या मनामध्ये जागा करावा लागेल. आणि विद्यार्थी परिषद हे काम करण्यासाठी अत्यंत उपयोगी, अत्यंत प्रभावी असा एक मंच, फोरम आहे, असं एक उत्तम संघटन आहे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी परिषदेने किती चांगली कामं केली आहेत याच्यापुढे आपल्याला आपल्या प्रांताच्या मंत्र्यांनी किंवा आशिषजींनी सांगितलेलं आहे. पण आपण म्हणतो अधिकस्य अधिकम फलम, एवढं केलं आहे तर अधिक अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळे अधिक अपेक्षा अशी आहे की या विद्यार्थी परिषदेचं संघटन हे 100% विद्यार्थ्यांचं संघटन बनावं, त्या दिशेने वाटचाल करणारं संघटन बनावं. सगळ्यात मोठं संघटन म्हणलं हे पुरेसं नाही आहे, तर 100% विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विचार पोचवणारी एक यंत्रणा अशी उभी करण्याच्या दृष्टीने या वाटचाल आपल्याला करायची. आणि म्हणून या दृष्टीने काम जर वाढवायचं असेल तर त्या ॲक्टिव्हिटीचं केंद्र म्हणून हे कार्यालय, या अँगलने आपण या कार्यालयाच्या वास्तूकडे बघावं. याचं महत्त्व या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला एक कितीही चॅलेंज आपल्या समोर आली तरी ध्येय कायम आपल्या डोळ्यासमोर ठेवून सतत वाटचाल करणारं असा संस्कार घेणारे आपले कार्यकर्ते. याच्यापेक्षाही विपरीत परिस्थितीला आपण सामोरं गेलेलो आहे. एक काळ असा होता तर ज्यावेळी आपण संघ म्हणून जिवंत राहू का नाही असा प्रश्न होता. अशा वेळी सुद्धा आपण सर्व्हाइव्ह झालो, आणि केवळ सर्व्हाइव्ह झालो असं नाही तर प्रभावी झालो. आता मात्र आपल्याला केवळ आपलं संघटन मोठं करायचं नाही आहे, तर संपूर्ण समाजाला संघटित करायचं. एक स्टेप वरचं पुढचं एक आपलं आव्हान आहे. आणि त्याच्यामुळे संपूर्ण समाजाला संघटित करणं, त्यांना एका सूत्रात गुंफणं, एक स्वप्न त्यांना बघायला, राष्ट्र सर्वप्रथम असं स्वप्न बघायला हे करणं. आणि म्हणून एका गीताची ओळ मला आठवते, ती गीत आहे, सौख्य में फूले नहीं विपदा में रोवे नहीं, कंटकों के मार्ग पर भी धैर्य बल खोवे नहीं, शत्रु जिसका देख साहस हाथ बस मलता रहे, है वही पुरुषार्थ जो संघपथ चलता रहे. अशा संघपथावरती चालत राहण्याचं एक निश्चय करून आपण सगळ्यांनी या कार्यालयाच्या कामामध्ये आपलं आपलं योगदान द्यावं असं आपल्या अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो.